रायडर्स अशा प्रकारे निघलेले आहेत, पण कुठे जाणार आहोत तो आम्ही लोकेशन सांगणार नाही. लोकेशन तुम्हाला जागेवर पोचल्यावरच दिसेल. सो व्हिडिओला कंटिन्यू राहा. चला लेट्स गो. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अशा एका नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. सो गाईज, आजचा ब्लॉग आपण करणार आहोत भन्नाट. पण तुम्हाला माहिती आहे आपण लेट येतो पण थेट येतो. सो आता आम्ही चाललेलो बघू शकता बाईकवर कुठे, आणि पहिलाच पाऊस पडलेला आहे. आणि लेट्स गो. लोक पहिल्या पावसात लोणावळा जातात, पण आम्ही अशा एका वेगळ्या ठिकाणी चाललेलो. ही पहिल्या पावसाचा सुगंध, वा वा. माती बघा कशी एकदम गरम गरम झालेली आहे, आणि सुगंध जो येतो आहे मातीमधून, वा. आणि पावसाने फायनली हजेरी लावलेली आहे. थोडंसं पडलेलं आहे आमच्या गावात. आणि क्लायमेट बघू शकता, वेदर बघू शकता, ढग बघू शकता, निळे निळे, वा. आणि त्या निळ्या ढगांमध्ये आम्ही आमचे 4 मित्र सूरज, कुमार, यश पाडेल आणि पार्थ आणि पार्थची बायको चालले आहोत अशा ठिकाण एक्सप्लोर करणार नाही. व्हिडिओ कंटिन्यू राहा, तुम्हाला तिथे गेल्यानंतर सगळं काय बघायला भेटणार आहे. सो व्हिडिओला कंटिन्यू राहा. आणि आम्ही अशा भर पावसात, आत्ता पाऊस नाही पण चाललेलो आहोत, रायडिंग करत आहोत. आणि ही आमची पहिल्या पावसाची पहिली रायडिंग आहे, कुठेतरी लॉंग. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व रायडिंग्स वगैरे ब्लॉग माझ्या चॅनलवर बघायला मिळतील. सो व्हिडिओला कंटिन्यू राहा. चला. आता बेकार अवस्था झालेली सगळी पावसाने माती ही रस्त्यावर आणलेली आहे. आणि या असल्या रस्त्यात जर तुम्ही कुठे जात असाल तर सावकाश जा, एकदम सुखाचा प्रवास करा. कारण जर गाडी स्लिप झाली तर तुमचे हातपाय होऊ शकतात. बघा किती रेडा रोड झालेला आहे. ही माझी कंपनी आहे स्वतःची. या कंपनीचा मी मालक आहे, JSW स्टील. जिंदाल मला पोरगा आहे. मी इथे कामाला येतो. आम्हाला म्हणजे मी सही मारतो नाही घरी. आपली कंपनी आहे. कोणाला जर जॉब पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट करतो. आता आपण सगळा ब्रिजच्या खाली थांबलेलो आहोत, कारण आपले मेंबर राहिलेले आहेत. पाटेने आपण आलो पुढे, तर त्यांच्यावर थांबलेलो आहोत, कारण ते गेलेले आहेत पेट्रोल टाकायला. त्याच्यामुळे आम्ही थोडा पुढे आलो. आम्हाला ते दिसले नाही, तर वाट लागली आई शपथ. तर थांबूया थोडा आणि त्याच्याबरोबरच निघूया. आता स्वतः आम्हाला वाजले तिथेच 10 आईच्या गावात. आणि मंदिराचा पण वरती बघू शकता, आकाश बघू शकता. वेदर एकदम कडक झालेला आहे. आणि आपण थांबलेलो तो पळसच्या फाट्यावर. तो आपले 2 सवंगडी मागं आलेले आहेत, पार्थ आणि सूरज. सो त्यांच्यासाठी आपण थांबलेलो आहोत पळसच्या फाट्यावर. तो ते मागं आहेत आणि आपल्या गाड्या आपण इथं लावलेल्या आहेत. पळसच्या फाट्यावर थांबलेलो, कारण त्यांच्या स्कूटी असल्यामुळे त्यांना ते हळू यायला लागते. आणि आमच्या तिकडे मोठा इंजिन असल्यामुळे आम्ही फास्ट येतो. सो तिथे थांबलेलो होतो. त्याच्यानंतर आपण निघणार आहोत डायरेक्टली आपल्या मिशनवर, आपल्या डेस्टिनेशनवर. सो कंटिन्यू. आला एक माणूस आला. इकडे पार्थची वाईफ आहे. आता पहिले जाणार आहे बायकोचं काम करायला हॉस्पिटलमध्ये. हां, नंतर तुमच्यासोबत रिटर्न येतो. वाव. चला आता निघूया इथनं आपण. तुला झालाय तर गाडी चालवतोस का काय चालवतोस? अर्धा तास थांबलो इथं. आणलेत वडापाव, त्याच्यामुळे झाला लेट. पण आम्ही खाणार थेट वडापाव. तो आता आपण निघलेलो आहोत इथं, आणि आम्ही जाणार आहोत आता डायरेक्टली आमच्या मिशन डेस्टिनेशनवर. चला. वडापाव खायला मस्त होता रे वडापाव ना, क्वालिटीवाला होता. आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. सो डेस्टिनेशन असं आहे की आम्ही आलेलो इस्कॉन टेम्पलला. काहीतरी नवीन आहे ना, तर इस्कॉन टेम्पलला आमची यायची खूप इच्छा होती कधीपासून गेल्या वर्षी आलतो, पण देऊळ डायरेक्ट बंद झाला. कारण हा देऊळ मंदिर आहे तो 1ला बंद होता, असा टाईम आहे. तर मग गेल्या वर्षी आमची ती फेरी फुकट झाली, पण त्यानंतर आम्हाला कधी यायला भेटला नाही. सो आज तो मौका भेटला, आणि मग आम्ही आज इस्कॉन टेम्पलला बघू. आमची गँग आलेली आहे सगळी. स्वतः इथनं आम्ही थांबलेलो, गाड्या बिड्या लावलेलो, आणि डायरेक्टली आता जाणार आहोत देवळात, एंट्री करणार आहोत. आणि मग दाखवतो आतमधलं. बहुतेक तुम्ही इथलं आले असते, पण मी दाखवतो. मग इकडे बघू शकता मटका कुल्फी पाहिजे का, इथे दान धर्म करतात. काय हात घाला किती पण पैसे अच्छा आहे तसं नाही, इथे पैसे द्या त्यांना. असं आहे. आणि हा इकडे मंदिर, वा कडक. पाय धुवायला लागतो तो मंदिराच्या आतमध्ये जाताना आधी. आम्ही वॉशरूममधून आलेलो आहोत. चेहऱ्याची हालत बेकार झालेली. वॉशरूम पण एवढा लांब ठेवला आहे
की बेकार लांब. आणि हेल्मेट अशी हातात घेऊन आम्हाला फिरायला लागते. काय करणार, इथं ठेवलं असतं नारळवाड्याकडं. त्याचा दादाने सांगितलं आतमध्ये चान्स आहे का ठेवायला, त्याचा ऐकला आणि हेल्मेट आतमध्ये घेऊन आलो. एवढा वॉशरूम लांब असलं तर वाटलं नव्हतं. हो रे, मस्त मानलंय रे मंदिर, एकदम पॉवरफुल. दुबईला फिरायला हो रे, फिलिंगच वेगळी आहे ना. अरे एंट्री करत आहोत मंदिरात. मस्त एक नंबर, अमेझिंग. खूप दिवसांपासून इच्छा होती आणि फायनली इकडे आलो. ते खूप सुंदर आहे. वरती आपण आलेलो आहोत मंदिरात एंट्री करायला. पण बघूया आता किती मंदिर आहे तसं. मंदिर मत्स्य अवतार आहे हा. बाबू पाया पडते मनापासून मत्स्य अवतारला. टोटल अशी 5 मंदिर आहे आणि वरना हे बघू शकता सीन कडकच आहे. सध्या 12:30 आतमधला ओपन होईल. आता ते भोग लावत आहेत. श्रीकृष्ण अवतार, साईड हा श्रीकृष्ण अवताराचं मंदिर आहे. तिसऱ्या मंदिरात जाता. हा कुठला आहे? रुक्मिणी. श्री रुक्मिणी विठ्ठल. मस्त. हा कुठला मंदिर आहे? श्री ईश्वर वराह अवतार. मूर्ती मस्त आहे ना, सुंदर आहे. ऊन एवढा आहे ना की मीच दिसतंय, मला असं वाटत नाही दिसतंय का नाही. प्रेम मंदिर आहे ना, हा राधाकृष्ण मंदिर. सूरज हा बोलतो प्रेम मंदिर आहे. मग इथं माझी डोर कुठं बांधेल विचारावं लागेल. मला विचारायला लागेल. तिरडी नाही, डोर कुठं बांधेल विचारतं श्रीकृष्णाला. आता ते ओपन झालं ना की डायरेक्ट विचारतं की इथं होतं. हां, प्रेम मंदिर बोलतात. इथं मी विचारतो की माझी डोर घाली कुठं, माझी वाली वरतीच ठेवलीस का काय. तो आता एवढं ओपन 12:30 होईल आतमध्ये इथला. सेट्सपर्यंत आपल्याला आता इथेच थोडा टाईम वेस्ट करायला लागेल. वर माझा रूम आहे तो आता मी दिला आहे भाड्याशी. तर मित्रांनो इकडे कीर्तन चालू आहे सध्या आणि इकडे डेलीचा टाईम दिलेला आहे. म्हणजे तुम्ही जर येत असाल तर हा टाईम बघून ठेवा. सकाळी 4:30चा आहे, नंतर त्याच्यानंतर 7, 7:15चा आहे, 8:30चा आहे, 12:30चा आहे. हे असं टाईम आहेत सगळे. आणि इकडनं वेदर बघू शकता किती सुंदर दिसतं. सध्या टाईम लागेल. वरना बघू शकता मंदिराच्या समोरचा भाग गार्डन टाईप, म्हणजे बघू शकता खूप सुंदर आहे. आता मी तुम्हाला नंतर खाली उतरून तेव्हा एकदम डिटेलमध्ये दाखवेन. तर सध्या आम्ही वरती आहोत. या साईडला आलेलो आहोत. ते बघू शकता इकडे पण असे मंदिर आहेत. 1, 2, 3, 4, 5 मंदिर आहेत. तर बघूया या मंदिरात आपण जाऊया, कसले कसले आहेत बघूया. आणि हा या इकडच्या साईडचा गार्डन आहे, खूप सुंदर आहे. जर संध्याकाळचं तुम्ही जर आलात ना तर मग मस्त वेदर पण भेटेल, क्लायमेट पण भेटेल तुम्हाला. आणि एक नंबर जर तुम्ही येत असाल तर जेणेकरून लवकर या सकाळी, नाही तर संध्याकाळी जा. संध्याकाळी मस्त ऑप्शन आहे. विष्णूचा अवतार आहे. मग बलराम अवतार कुठे आहे विष्णू? 5ही मंदिरं केलेली आहेत. आणि बघू शकता तुम्ही कोणाकोणाची मंदिरं आहेत, म्हणजे कुठल्या कुठल्या देवांची मंदिरं आहेत. आणि हा बघू शकता त्याच्या या साईडचा भाग सुंदर. संध्याकाळ बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला, फोटोशूट पण कडक होऊ शकतो. एक नंबर मस्त.
हे पण इकडनं सध्या बंद आहे. या साईडनं एंट्री आहे पण सध्या बंद आहे. इकडे गार्डन आहे. इकडे स्टॉल आहेत प्रसादाचे. इकडे हे आहेत लायब्ररी सारखं आहे. तिथे हे आहेत बुक्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता परचेस करून. खूप सुंदर स्वीट सुगंध येत आहे स्वीटचा प्रसादाचा. असं वाटतं बेकरीमध्ये झालो आहे. असं स्वीट्सचा सुगंध सुटलेला नको. आपण ऑफ डेला आलो आणि पब्लिक कमी आहे ना. शनिवार रविवार माझं वाटते बंद असतं असं बोलतात, मला नाही माहीत. आणि इतर वेळेला पब्लिक खूप असतं असं मी व्हिडिओत बघितलं आहे. बघायला हत्ती बघायचंच आज. हत्ती तिकडे बांधून ठेवला आहे, हत्ती नाही तर सुटला तर वाट लावून. हत्ती बघूया आपण. ठेवलाय हत्तीला बांधून. हा सुटला तर वाट लावून. आता आम्हाला परतीचा प्रवास सुरू करायला लागणार आहे. आम्ही आता इस्कॉन टेम्पल फिरलो, खूप सुंदर वाटलं आम्हाला. तर आता आम्ही चाललोय. बाबूनी खूप तिकडे झगडा गेला आतमध्ये, त्याला दर्शन नव्हता भेटत. तर पण खूप सुंदर आहे. तुम्ही या एकदा व्हिजिट करा, मस्त आहे. आमच्या मम्मीचा उद्या येणार आहे तिकडे, ते गेलेली आहे रिक्षा. आहे तो घ्या. गाईज आम्ही घेतलेला आहे प्रसाद. मग प्रसाद दाखवायला नको. प्रसाद घेतलेला ते बोललो प्रसाद घेऊन जा. सर्व दाखवतोच व्हिडिओत. प्रसाद नाही दाखवलाच घेतला ना, मग मला परत जायला लागला घ्यायला, बरोबर ना. आणि आता आम्ही इथनं जाणार आहोत डायरेक्ट कुठे, नवीन दादा नाकवा पॅलेस हॉटेलला. तिथे काय असतं मेनू. गाडी जवळ आलोय आता आम्ही. नाकवा जवळ जायचं आहे. आमचं काम झालेलं आहे. मनाली हॉस्पिटलचं काम झालेलं आहे ना. ओके, हॉस्पिटलचं काम झालेलं आहे. आणि आता आम्ही इस्कॉन टेम्पल पण एक्सप्लोर केलेलं आहे. सूरज खूप सुंदर वाटलं ना इस्कॉन टेम्पल. सुंदर आहे. तुम्ही पण एकदा या, तुम्हाला नेतो ना नागपूरला, विजिट करा आणि मन प्रसन्न झालं. खूप सुंदर मूर्ती आहे. त्यांना बघून एकदम अंगावरचे काटे उभे राहिले. तुम्ही पण या. आणि आता आम्ही आमच्या गाड्या घेऊन चाललोय डायरेक्ट पार्कच्या हॉटेलला, नाकवा हॉटेलला. आता आपण आलेलो आहोत नाकवा हॉटेल. हा पार्कला कोणतरी रिलेटिव्ह आहे, त्याच्यामुळे तेवढे मी देतो बिल. पुढे झालं आहे मागं पाऊस लागलेला, तर खूप पावसामुळे त्याला राहायला लागेल मागं. आता आम्ही आलो आहे नाकवामध्ये घुसतो, जरा काय बघतो करतो आणि मग चिरलेले यशची आमचा अजून आवाज आहे. आला वाटतं तो बघ तंगडी कबाब. तंगडी कबाब आला. मार जोरान. कसं वाटते सुरज? ध्रुवांग इकडे बघा. कसं वाटतंय? ध्रुवांग बोलला का?